नमस्कार दर्शक, मराठी बारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। विधानसभा निवडणुका झाल्या आणि निवडणुकीच्या निकालानंतर 10 दिवसानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ 2 उपमुख्यमंत्री आणि 1 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्रीच्या शपथीनंतर पुन्हा एकदा 10 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे। भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट या सर्व दोन्ही तिन्ही पक्षांनी मिळून महायुतीमध्ये 39 मंत्र्यांनी काल शपथ घेतली आणि या 39 मंत्र्यांपैकी भल्यांना घरी बसवण्यात आलेलं आहे। बऱ्याचशा मातब्बर लोकांना जे आहे ते मंत्रिपदावरून जे आहे ते खाली उतरवण्यात आले, त्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे। मग अजित पवार असेल की भारतीय जनता पार्टी असेल की शिवसेना शिंदे गट असतील, अजित पवार गटामधून छगन भुजबळ हे मागच्या काळामध्ये 1 वर्षांपासून 1-1.5 वर्षांपासून छगन भुजबळ म्हणजे काय ते एकदम लहान लहान लेकरांना माहिती होते। त्याचं कारण असं होतं की मराठा विरुद्ध ओबीसी आणि राजीनामा देऊन छगन भुजबळांनी ओबीसींचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येत मराठा समाजाकडून ज्या काही शिव्या मिळतील त्या संपूर्ण शिव्या छगन भुजबळांनी स्वतः घेतल्या होत्या, निवडून सुद्धा आले होते। मनोज जरांगेंनी नाशिकमध्ये जाऊन छगन भुजबळांच्या विरोधामध्ये सभा घेतली होती, तरी सुद्धा छगन भुजबळ निवडून आले। मात्र सगळ्यात ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील या दोघांनाही मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे। तरी सुद्धा छगन भुजबळ तिकडे दिलीप वळसे पाटील आणि भल्यांना इथून मंत्रिपदापासून मुकावा लागलेला आहे। छगन भुजबळांना फार मोठी अपेक्षा होती की मला चांगल्या प्रकारे मंत्रिपद मिळेल आणि चांगलं खातंसुद्धा मिळेल। मात्र घोर निराशा जी आहे ती छगन भुजबळांच्या पदरामध्ये पडलेली आहे। दुसरीकडे शिंदेंचे आहेत, अब्दुल सत्तार आहेत, दीपक केसरकर आहेत, महत्त्वाचं नाव असणारे आर्थिक कणा म्हणून ओळखले जाणारे तानाजी सावंत यांचा सुद्धा पत्ता यावेळी कट करण्यात आलेला आहे, शिंदेंकडून पत्ता कट करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीमध्ये सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर अनेक अशी नावं घेता येतील भारतीय जनता पार्टीमध्ये, ज्यांनी पडतीच्या काळामध्ये आणि जेव्हा आंदोलनं सुरू होती तेव्हा एकमेकांना अंगावर घेत शिंगावर घेत भारतीय जनता पार्टीला असे त्यांच्याकडे येणारे जे काही बाण होते त्याचं तारून परत लावणारे प्रसाद लाड आणि तिकडं प्रवीण दरेकर आहेत। या दोघांनाही डावलत अनेकांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता हे सगळे नाराज लोक एक वेगळी मोठ बांधतात का अशी चर्चा आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये लवकरच राजकीय भूकंप असेल अशा प्रकारची चर्चा आहे। राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे ही नाराज मंडळी पुन्हा एकदा बंड करण्याच्या तयारीत असल्याचं सुद्धा बोललं जातं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अब्दुल सत्तार असतील, तानाजी सावंत असतील, छगन भुजबळ असतील, तिकडे दिलीप वळसे पाटील असतील, हे सगळे लोक एकत्र येतात की काय असं आता वाटायला लागलेलं आहे। एकीकडं मात्र जयंत पाटलांसाठी एक जागा मंत्रिपदाची खुली सोडली असं नेहमी अमोल मिटकरी म्हणत असायचे आणि आजही ते म्हणत होते। मात्र जयंत पाटीलच नाही तर त्यांच्याकडचीच लोक इकडे येतात की काय अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे। भारतीय जनता पार्टीमधून सुद्धा काही आमदार गट करून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। याला दुजारा देणारं आणि काही दाखले देण्यासाठीचे माझ्याकडे काही स्क्रीनशॉट आहेत, मी ते तुम्हाला दाखवू इच्छितो। तानाजी सावंत यांनी फेसबुकवरील प्रोफाईल बदललेला आहे। प्रोफाईल बदलत पाठीमागचा कव्हर फोटो सुद्धा त्यांनी बदललेला आहे। कव्हर फोटोवर फक्त शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे। पाठीमागच्या प्रोफाईल फोटोमध्ये एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असायचे, खाली धनुष्यबाण लावलेला असायचा, त्यांचं जे काही पद होतं ते लावलेलं असायचं। यावेळी मात्र तानाजी सावंत यांनी फक्त बाळासाहेब ठाकरेंचा प्रोफाईलला सुद्धा आणि मागच्या कव्हर फोटोला सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लिहिलेला आहे। तिथं धनुष्यबाण गायब झालेला आहे, तिथून नाव गायब झालेलं आहे, तिथून शिंदेंचा फोटो गायब झालेला आहे आणि त्या ठिकाणी फक्त आणि फक्त शिवसैनिक राहिलेलं आहे। मग तिथं मशाल नाही आहे, धनुष्यबाण नाही आहे। तानाजी सावंत घर वापसी करणार का अशा प्रकारची चर्चा आता जोरदार रंगू लागलेली आहे। अब्दुल सत्तार जरी आज म्हणत असले की मी नाराज नाही आहे, दीपक केसरकर जरी म्हणत असले मी नाराज नाही आहे, तिकडं भुजबळांनी जे आहे ते स्पष्ट नाराजी आहे ते बोलून दाखवलेले। दुसरीकडं शिंदेंचे प्रकाश सुर्वे हे आमदार तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले होते, त्यांना गहिवरून आलं होतं, मी भाजीपाला विकत या ठिकाणी इथपर्यंत फार संघर्षाने आलेलो आहे आणि माझ्या 5वीला पुजलेला संघर्ष आहे असं प्रकाश सुर्वे यांनी जे आहे ते बोलून दाखवलेलं आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अनेक नेते नाराज आहेत। तिकडे सुरेश दस असतील, इकडे अजित पवारांचे प्रकाश सोळंके असतील, अनेक लोक जे आहेत या ठिकाणाहून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत का अशी प्रकारची जोरदार चर्चा इकडे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। देवेंद्र फडणवीसांचं सरकार 6 महिनेही टिकणार नाही अशा प्रकारची जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे।
कितपत या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत हे येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. मात्र अब्दुल सत्तारांनी सुद्धा सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची ओळख पक्षाची न देता 2 पोस्ट केलेल्या आहेत आणि पाठीमागच्या जर आपण पोस्ट त्यांच्या चाळून पाहिल्या तर त्या ठिकाणी ते धनुष्यबाण लावायचे, त्या ठिकाणी त्यांचं नाव पद लिहायचे. मात्र सध्या जी आहे ती पोस्ट त्यांनी अशी रिकामी केलेली आहे. ते नाराज 100% आहेत अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. अनेक नेते असे आहेत ज्यांना या मंत्रिमंडळामध्ये सामावून घेण्यात आलेलं नाही, त्यांचा चक्क पत्ता कट करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा सगळा रोष बंडाच्या रूपाने बाहेर निघतो की काय, शिंदेंच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर ते पुन्हा एकदा उठाव करतात की काय असं वाटायला लागलेलं आहे. शिंदे सुरुवातीपासून नाराज होते. जसाच निकाल लागला आणि जशी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा होऊ लागली तेव्हापासून शिंदेंचा चेहरा पडलेला आहे. काय नेमका समझोता झालेला आहे माहितीच नाही आहे. मात्र शिंदे काल राज्यपालांना भेटायला गेले तेव्हासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आहे ते सगळं नैराश्य दिसत होतं. दुसरीकडं उपसभापती नीलम गोरे यांना भेटायला गेले तिथंसुद्धा त्यांचा चेहरा जो आहे तो पडलेला होता. ते खुश अजिबात नव्हते. शिंदे हसमुख राहिलेले नाहीत, ते स्तब्ध आहेत, ते नाराज आहेत. शिंदे असतील, अजित पवार मात्र खुश दिसत होते. मग कशावरून दिसत होते? अजित पवारांचं दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं आहे का? या सगळ्या गोष्टी आता चर्चेला जाऊ लागलेल्या आहेत. शरद पवारांनी धीर धरलेला आहे. शरद पवार दिल्लीला जाऊन भेटीगाठी करून आलेले आहेत. ती नेमकी भेट कशाची होती, कोणाची होती आणि काय ठरवून शरद पवार इकडे आलेले आहेत? ते भारतीय जनता पार्टीसोबत केंद्रात जातात का की इकडचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार पाडतात? या सगळ्या गोष्टी चर्चेला जात आहेत. तानाजी सावंतांच्या या सगळ्या अपडेटमुळे शिंदेंच्या पक्षामध्ये नक्कीच काहीतरी खालीवरी चाललेलं आहे. पुन्हा एकदा दाट झाडी डोंगर या सगळ्या गोष्टी दिसतात का हे आता पाहावं लागणार आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण जे आहे ते ह्या सगळ्या गोष्टी घडत्या, या सगळ्या घडामोडी पाहून आपण म्हणू शकतो. त्यामुळे महायुती आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेलं सरकार किती दिवस टिकणार हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. शरद पवार इकडं शस्त्र घासून बसलेले आहेत आणि ते कधी घाव घालतील असा नियम नाही. त्यामुळे महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस केंद्रीय पक्षसृष्टी या सगळ्या लोकांची फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे. देवेंद्र फडणवीस सरकार वाचवण्यामध्ये कितपत यशस्वी ठरतात हे आता पाहावं लागणार आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.